गुरुवार दिनांक 15 मे 2025 रोजी चौसाळा जंगल परिसरात 32 फूट असलेल्या खड्ड्यामध्ये अंदाजे 30 ते 40 वर्षाच्या एका अनोळखी पुरुषाचा अर्धवट जळलेला मृतदेह दिसून आला। त्या इसमाला कुणीतरी मारून व अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने या खड्ड्यात फेकून दिल्याचे दिसून येत होते। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता, ना मोबाईल ना ओळखपत्र, फक्त फॉरेन्सिक टीमने जप्त केलेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा आणि बटन हेच एकमेव धागेदोरे होते। पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम, वर्धा, अमरावती ग्रामीण या शेजारच्या जिल्ह्यात दाखल असलेला मिसिंग रिपोर्ट तपासायला सुरुवात केली। या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की शंतनू अरविंद देशमुख हा दिनांक 13 मे पासून बेपत्ता असून तो सनराइज स्कूलमध्ये शिक्षक होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी शंतनूच्या मित्रांकडून माहिती घेतली। त्याचा एक सहकारी सुजित भांदंकर याने जळलेल्या शर्टाच्या तुकड्याचे फोटो पाहून तो शर्ट शंतनूचा असल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी शंतनूच्या घरी जाऊन सुयोगनगर येथे जाऊन चौकशी केली। त्याची बायको निधी देशमुख हिला विचारले असता तिने नवरा 13 तारखेला घर सोडून गेल्याचे सांगितले। तसेच तो त्याच्या मित्रांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले। मोबाईलवरून त्याच्या मित्रांसोबत त्याची बायको निधीच व्हॉट्सॲपवर चॅटिंग करत होती। त्यावरून आपला नवरा हा बाहेरगावी गेल्याचे ती भासवत होती। मात्र शंतनू ज्या पद्धतीने चॅटिंगवर बोलत होता त्यामध्ये आणि आत्ताच्या चॅटिंगमध्ये बरीच तफावत असल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितले होते। तसेच तिच्या बोलण्यामध्ये विरोधाभास आढळत होता। पोलीस अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेत तिच्याकडे चौकशी केली तेव्हा तिने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली। ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। बायकोने आपल्या शिक्षक नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। यवतमाळ शहरामध्ये सुयोगनगर येथे शंतनू अरविंद देशमुख वय 32 हा आपल्या बायकोसह राहत होता। शंतनू हा शहरातील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता। त्या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते। तिची बायको निधी, तिचे मूळ नाव निधी प्रसाद तिवारी, वय 23 ही मुख्याध्यापक पदावर कार्यरत होती। शंतनू हा शिक्षक नेते अरविंद देशमुख यांचा मुलगा असून तो राऊतनगर येथे राहत होता, तर निधी तिवारी शहरातील शिंदेनगर येथे वास्तव्याला होती। ते दोघे एकाच शाळेत कार्यरत होते, त्यामुळे त्यांची ओळख झाली। ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि पुढे ते प्रेमात झाले। ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यांचे प्रेमाचे नाते अटूट झाल्याने त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला। एका वर्षापूर्वी त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता। लग्नानंतर हे दोघे नवरा बायको सुयोगनगर परिसरात राहू लागले। दोघेही शिक्षक असल्याने सारे सुरळीत सुरू आहे असे सर्वांना वाटत होते, पण त्या दोघांचे एकांतात काहीतरी वेगळे सुरू होते। काही दिवस संसार सुरळीत झाला, पण नंतर मात्र शंतनूने दारू पिऊन बायकोला त्रास देणे सुरू केले। एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने आपल्या बायकोचे काही एकांतातील व्हिडिओ बनवले होते। तो नवरा असल्यामुळे ती बिनधास्त वावरली होती, पण आता हेच व्हिडिओ त्याने हत्यारासारखे वापरायला सुरुवात केली होती। ते अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देऊन ती पैशाची मागणी करत असल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती। वास्तविक दोघेही तरुण होते, सुशिक्षित होते, नोकरी करणारे होते, विशेष म्हणजे शिक्षक होते। समाजात त्यांना मान होता, पण आज सगळेच बिघडत गेले होते। त्यांच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला ती वैतागून गेली होती। यातून सुटण्याचा कोणताच मार्ग तिला सापडत नव्हता। नवरा शंतनूला आयुष्यातून घालवायचे असेल तर त्याला या जगातूनच घालवावे लागेल असे तिला आता वाटू लागले होते। या विचारातून तिने एक प्लॅन आखला। त्याला थेट मारता येणे शक्य नव्हते, गाफील ठेवून मारायचे तर काय करावे यासाठी ती माहिती गोळा करू लागली। तिने गुगलवरून माहिती घेऊन विषारी ज्यूस तयार केला। तिने पूर्ण प्लॅन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली।
मंगळवार दिनांक 13 मे रोजी निधी आणि शंतनू हे दोघे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. निधी प्रेमाने वागत होती, तोही खुश होता. रात्री तिने त्याला बनाना शेक दिले. तो घटाघट पेला, पण त्याला माहीत नव्हतं की त्या बनाना शेकमध्ये विष आहे. काही वेळातच त्याला त्रास जाणवू लागला. ती ओळखायचे ते ओळखून गेली. तिने त्याला बेडरूममध्ये झोपण्याचा सल्ला दिला. तो शांतपणे झोपला आणि काही वेळातच संपूर्ण शरीरात विष पसरल्याने त्याचा मृत्यू झाला. तो तर मरून पडला, पण आता मृतदेहाचे करायचे काय हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. कारण मृतदेह सापडला तर विष पोटात गेल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस येणार होते. त्यामुळे या प्रकरणाचा कोणताच पुरावा मागे राहू नये असे तिला वाटत होते. त्यासाठी तिने दुसरा प्लॅन केला. कोचिंग क्लासमधील 3 अल्पवयीन मुलांना हाताशी धरले. दिनांक 13 मेच्या रात्रीपासून 14 मेच्या सकाळपर्यंत रात्रीच्या वेळी एका विद्यार्थ्याच्या 2 व्हीलर गाडीवरून 2 जणांनी शंतनूचा मृतदेह चौसाळा जंगलात नेऊन फेकून दिला. काम पत्ते झाल्यावर 2 विद्यार्थी त्या ठिकाणावरून परत आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह कोणाला दिसल्यास ओळख पटून आपण केलेल्या कृत्याचा भांडाफोड होऊ शकतो असा विचार निधीच्या मनात आला. त्यामुळे मृतकाची ओळख पटू नये व पुरावा नष्ट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिने विद्यार्थ्यांना घटनास्थळी जाऊन मृतदेह जाळण्यास सांगितल्यामुळे दिनांक 14 मे रोजी विद्यार्थ्यांनी वाघापूर परिसरातील एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेतले. मोपेड वाहनाने चौसा परिसरातील घटनास्थळ गाठले. मध्यरात्रीपासूनच त्यांनी शंतनूच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले आणि पहाटेच्या सुमारास त्या विद्यार्थ्यांनी तिथून पळ काढला. काम तर फत्ते झाले. आता मागे काही उरले नव्हते. पण पोलिसांना त्याचा अर्धवट जळलेला मृतदेह मिळाला आणि पोलिसांनी बायको निधीला ताब्यात घेतले. ती पोलिसांना म्हणाली, शंतनूने सतत दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण करणे, पैसे मागणे आणि मागील महिन्यांपासून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे याला कंटाळून तिने 13 मे रोजी सकाळी त्याला विष घालून बनवलेला बनाना शेक पाजला आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला. खुनानंतर निधीने आपल्या ट्युशनला येणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांकडून मदत घेतली. त्या तिघांनी मिळून मृतदेह चौसाळा जंगलात नेऊन पेटवून दिला, जेणेकरून पुरावा नष्ट होईल. दिनांक 20 मे 2025 रोजी निधी शंतनू देशमुख हिला पोलिसांनी अटक केली. तिच्या कबुलीवरून व फॉरेन्सिक पुराव्यावरून तिच्यावर खुनाचा गुन्हा ठोसपणे सिद्ध झाला. सबळ पुरावा मिळून आल्याने आरोपी निधी देशमुख हिला 19 मे 2025 रोजी अटक करून पुढील तपासकामी पोलीस स्टेशन लाहोरा येथे ताब्यात देण्यात आले. तसेच दिनांक 20 मे 2025 रोजी 3ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन लोहारा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. निधी देशमुख हिने महिन्यापूर्वीच मिशन MPSC 2030 नावाने ग्रुप तयार केला होता. या माध्यमातून मुलांना रात्री 3 वाजता कॉल करून विद्यार्थ्यांना ती उठवत होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी असाइनमेंट देत होती. त्यामुळे चांगल्या कुटुंबातील पालक व विद्यार्थ्यांचा विश्वास तिने जिंकला होता. तसेच PMO कार्यालयात PRO म्हणून असल्याची ती सांगत होती. निधी देशमुखकडे काही विद्यार्थी ट्युशनसाठी जात होते. त्या विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांची मदत घेऊन नवऱ्याचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी केलेल्या तपासामुळे गुंतागुंत प्रकरणाचा उलगडा झाला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.